मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला परवानगी देऊ नका अशी जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली होती। या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास कोर्टाने नकार दिलाय। इतकंच नाही तर कोर्टाने याचिकाकर्त्याला चांगलंच फटकारलं देखील आहे। त्यामुळे मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाचा मार्ग मोकळा झालाय। मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेला 23 डिसेंबरचा अल्टिमेटम संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील आणखीच आक्रमक झाले आहेत। सरकारने तातडीने आरक्षणावर निर्णय घ्यावा, अन्यथा 20 जानेवारीला मुंबईत येऊन मोठं आंदोलन करू असा इशारा जरांगे यांनी राज्य सरकारला दिलाय। 20 जानेवारीला मुंबईत 3 कोटीहून अधिक मराठा बांधव धडकणार असल्याचं जरांगेंनी म्हटलंय। आरक्षणाशिवाय आम्ही माघार घेणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी ठामपणे सांगितलं आहे। दरम्यान मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे।